चांगला होतोय कारण सुपर 16 आहेत. तर वळी आपण आवाज ऐकूया. आमचे एक रायगडातील आणि कुणाल नक्कीच म्हणतोय की रायगडातील मुलुक मैदानी तोप मच्छिंद्र पाटील सर यांचा आवाज. थँक्यू संदीप सर. सगळे कुणाल दाते सर. आपण बोलूया सामन्याकडे. खूप चांगला सामना तुम्हाला पाहायला मिळाला. असं हा देखील सामना तितकाच महत्वाचा. पहिला चेंडू ऑप्शनच्या बाहेर. पंच हेच सांगत असताना टपामध्ये चेंडू आतमध्ये आलाय का नाही याची शहानिशा पंचांनी केली. एक वेगळी शैली होती पंचांची. बघू शकाल आपण. सायंकाळचं वातावरण रम्य सायंकाळ, प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि मात्र वाऱ्याचा वेग देखील तेवढाच पाहायला मिळतोय. आज वातावरण अत्यंत आल्हादक आणि प्रसन्न तुम्हाला पाहायला आणि जाणवायला मिळतो मैदानावरती. एक गारवा आहे क्रिकेटचा या मैदानावरती. अप्रतिम सुरुवात. डॉट चेंडू. कोणती धावणी मैदानावरती. वरती विकेट खोदून काढला. चेंडूला ऑन द राईट सेक्शन पुढे सरकलाय. लॉंग आपला फार वेगाने रोशन येतोय. रोशन मध्ये चेंडूला बॅकअप देईल, कव्हर करेल, ग्रीप बनवेल, थ्रो करेल. तोपर्यंत एक धाव पूर्ण करत असताना आपण पाहतोय धावसंख्येला आकार आपण पाहतोय. रायगड प्रीमियर लीग 2024 ची स्पर्धा आपण पाहतोय. सन्मान्य कैलाश मात्रे, गुरु मात्रे यांच्या अथक परिश्रमातून ही समोर आलेली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. खरं तर रायगड प्रीमियर लीगची संकल्पना आपण पाहिली तर अनिल पाटील आणि मंगेश वाकडेकर यांची संकल्पना आणि संकल्पना माझं 5व्या वर्षामध्ये तुम्ही पाहतोय. मध्ये कैलाश मात्रे आणि गुरु मात्रे यांच्या माध्यमातून या दोन भावांच्या माध्यमातून स्पर्धा तुम्हाला पुढे जाताना पाहायला मिळते. पर्व 5वं आणि 5व्या पर्वामध्ये सर्वांचं लक्ष वेधून स्पर्धा आपण पाहतोय. संपूर्ण भारत देशाचं लक्ष लागलंय ते फक्त रायगड प्रीमियर लीगकडे. प्रत्येक नाक्यावर प्रत्येक घरात एकच चर्चा, रायगड प्रीमियर लीगची चर्चा. म्हणून सज्जन डावकरा फलंदाज स्ट्राइक एंडला फक्त सॉफ्टहँड चेंडू दिशा दिली. चेंडू पुढे सरकला फार वेगानं. पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल झाला. पाहता पाहता सीमा पलीकडे पहिला चौकार. IPL पेक्षा खरंच रायगड प्रीमियर लीग आहे भारी. त्या IPL पेक्षा रायगड प्रीमियर क्लास टायमिंग. निश्चित IPL पेक्षा रायगड प्रीमियर लीग भारी आहे आपली. हंदेच दाखवत असताना क्लास टायमिंग. बॅकफुटला गेला. सॉफ्टवेअर चेंडूला फक्त दिशा दिली. पिमाचा सुंदर वापर केलाय. सुनील सावरी, मॅनफ्रॉम कांबोटा. भरपूर वर्ष क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवणारे नाव आहे. अख्या देशामध्ये देखील फिरलेलं नाव आहे. तीच नाव आपण पाहतोय सुनील सावरी. किती सॉफ्टवेअर क्रिकेट माझ्यासाठी किती चांगलं आहे, किती इझी आहे हे सांगत असं दाखवलं. किती चांगला फटका दाखवलाय. क्रिकेटचं मादक सौंदर्य खुलवलं चौकाराने इनिंगची सुरुवात करत असताना. रिवर्सच्या माध्यमातून स्ट्रॉंग अपील. पंचानं सांगितलं गुड. जावेद फरीद सर आपण बघू शकाल इन ऍक्शन मध्ये. खूप चांगली पंचाची कामगिरी त्यांच्या माध्यमातून. टीव्ही पंच आमचे रवींद्र पाटील सर प्रचंड मेहनत त्यांची देखील स्पर्धेमध्ये. सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आम्हाला. पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांनी स्पर्धा अक्षरशः आम्हाला उदंड प्रतिसाद देत आतापर्यंत प्रेक्षकांना तोच प्रवास सुरू ठेवलाय. सर्वांचा आभार व्यक्त करतोय. गुड कमबॅक. पहिल्या शेवटी चौकार नाथमध्ये कमबॅक केला. रिवर्सच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न होता. हो प्लेसमेंट बॅकलिपला खाली ठेवत असताना फक्त सॉफ्टहँडनं टच केल्या चेंडूला. पुश करो खुश रहो असं म्हटलं जातं आणि एका धावेने मात्र पुन्हा एकदा धावसंख्येला आकार दिला जातोय. कौतुक करेन मी गोलंदाज जीत खोतचं. त्या जीत खोतला पहिल्या चेंडूत चौकार मारला. नंतर मात्र किती सुंदर कमबॅक केला. नंतर बीट केला. नंतर मात्र एक धाव घेण्यास भाग पडलं. धावसंख्येचा वेग वाढत असताना 6 धावा बिनबाद स्थिती आपण पाहतोय. 1 to go फायनल डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट पॉवर प्लेवर. 5 षटकांचा सामना आणि किती चांगली गोलंदाजी बघा. ॲक्युरेसी, लेन, लाईन, पेस, पेसिंग आणि कंट्रोल खूप चांगलं तुम्हाला पाहायला मिळतंय. आणि षटक कधी सुरू झालं कधी संपलंय हे कळलंच नाहीये. शेवटचा चेंडू मैदानावरती एका चौकाराचा पदवा धावसंख्येला फक्त 6 धावा आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट खोदून काढल्या चेंडूला एक धाव. बॉलर बॅक ट्राय मारण्याचा प्रयत्न मध्ये गोलंदाज स्वतः सज्ज झाला आहे. आणि दिस इज अ सुपर ओव्हर. किती सुंदर षटक राहिलं बघा. एक्सलंट ओव्हर इन पॉवर प्ले फर्स्ट ओव्हर. इट वॉज नॉट इझी फॉर बॉलर बट अ व्हेरी गुड परफॉर्मन्स फ्रॉम द बॉलर जीत खोत. ग्रेट टायमिंग, ग्रेट बॉलिंग. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 6 नन फॉर नन आणि 6 धावा बिनबाद. 6वा सुरुवात मात्र ती पाहायला मिळते. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. रायगड प्रीमियर लीगचं पर्व 5वं आणि बक्षिसांची खेळात तुम्हाला बघू शकाल. अल्टो तुम्ही बघू शकाल. बाईक तुम्ही बघू शकाल. आणि उद्या त्याचं उत्तर आपण शोधणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. कोणाची षटकाची सांगता तुम्हाला पाहायला मिळते. दर्शकाला धाव केले 6 आपण पाहतोय. चांगली स्पर्धा. मागचा सामना काय झाला. ज्या प्रेक्षकांचा बीपीचा त्रास होता त्यांचा बीपी वाढला मागच्या सामन्यामध्ये. निसटता विजय. ज्या बालाजीनं एक चांगला झेल टिपून संघाला आतमध्ये आणलं त्याच बालाजीने या स्पर्धेचा गाशा गुंडाळला आहे आपल्या संघाच्या माध्यमातून. त्यानं झेल सोडला. आज मध्ये त्या झेलची चर्चा होणार. काल इकूची भरपूर चर्चा झाली. आज मध्ये त्या बालाजीच्या झेलची चर्चा होणार. ना बॅक टू क्रिकेट. सायंकाळचं वातावरण. वाजता ते 4:35 प्रेक्षकांची प्रचंड
गर्दी, पक्षी हवेमध्ये उडत असताना अंगाला स्पर्श करणारा गारगार वारा आणि अत्यंत थंडगार वातावरणामध्ये आल्हादक प्रसन्न वातावरणामध्ये आपण ही स्पर्धा पाहतोय मैदानावरती. 6 धावा बिनबाद साबत सुरुवात मैदानावरती. सुनील चावरीनं ठोकला एक चौकार आणि स्ट्राईकला त्याला साथ देईल तो फलंदाज. पुन्हा एकदा सुनील चावरी त्याला साथ देईल तो अर्जुन बेदी. दोन्ही फलंदाज कांबोड्याचे गोलंदाज सज्ज होते तो प्रणित ठाकूर मॅन फ्रॉम दुतू. चांगला गोलंदाज बघायचं किती चांगली कामगिरी करणार P2 मध्ये. ऑन साइडला आल्या बॅटचा फेस ओपन केलाय. व्हॉट अ शॉट आउट ऑफ द पार्क, स्क्वेअर ऑफ द विकेट. दॅट्स अ ह्यूज सिक्स. भाई वा डीजे, व्हॉट अ शॉट. किती खेचला लवकर फटका बघा. बॅकफुटला गेला जागामध्ये शॉट साठी आणि स्क्वेअर ऑफ द विकेट खेचून काढला फटका अक्षरशः 6 धावांसाठी. सुनील चावरे तंबला थांबवणं फार कठीण असतं. कारण ज्या सुनील चावरेनं भरपूर वर्ष क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवलं त्या सुनील चावरे थांबवणं फार कठीण असतं. एक चौकार मगाशी सॉफ्टवेअरला केला होता. आता मात्र चेंडू बॅटचा फेस ओपन केलाय. P2 मध्ये सुंदर फंच करत असताना एकूण धावा फ्लाय होत असताना 6 वरनं फ्लाय झाली 12 वरती. टेक ऑफ केलंय मैदानावरती. सुनील चावरे खेळतोय. आतापर्यंत त्याने 4 चेंडूचा सामना केला. 11 धावा कुठल्या त्याने चौकार एक षटकाच्या मध्ये धावसंख्येला आकार दिलाय आणि जबरदस्त फटकेबाजी करत असताना मैदानाच्या चारही बाजूला खेळण्याचा प्रयत्न करत असताना फिल्डिंग मध्ये चेंजेस हवेत. फलंदाज नॉन स्ट्राईकचा चेक करतोय. चेंडूकर प्रहार झाला चेंडूवरती. बघायचं चेंडू कुठे डॅमेज तर झाला नाहीये आणि ह्याची शहानिशा केली आणि पुन्हा एकदा खेळायला प्रारंभ होतोय. आपण बघू शका शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर ऑफ साइडला आणि एक्झॅक्टली आपण पाहतोय तो यावेळी शॉर्ट फाईन लेग तैनात करेल आहे. फ्लाइंग स्लिप तुम्हाला पाहायला मिळते अशी रचना आपण पाहतोय. फलंदाजासाठी स्ट्रेट ड्राव मात्र एक्स्ट्रा कव्हर रिझल्टला स्लीपर कव्हर जज करतोय त्याच्या वाक्यामध्ये नाहीये आणि कव्हर करते मात्र प्रसाद घरातला आपण पाहिलंय. कॅप्टन ऑफ द टीम कसा संघाने असावा हेच दाखवत असताना धावसंख्येला 2 आकार येतोय. मंचावरती सन्माननीय जीवन कोरंगल साहेब यांचं आगमन झाले. अनिल पाटील साहेब आमचे, श्रेयश मात्रे, सर्वेश नारंगीकर आणि सुजय पाटील यांचं आगमन झालंय. तर दोस्तीतल्या दुनियाचा राजा आमचा कैलास दादा, त्याला मित्रांची कमी नाही मित्रांनो. त्याच्या डोक्यावरती जेवढे केस आहेत ना त्याच्यापेक्षा मित्र अधिक आहेत आमच्या कैलास मात्रे दादांना. म्हणून त्यांना दुनियातला दोस्तीतल्या दुनियाचा राजा म्हटलं जातं. राजा माणूस राजासारखं मन आणि तेच आमचं नेतृत्व आम्ही पाहतोय. उद्याचं भावी नगरसेवक म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतोय. ते आमचं नेतृत्व म्हणजे कैलास मात्रे आणि आमचे गुरु मात्रे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. यावेळी आपण सामन्याकडे पहिल्या षटकामध्ये 6 धावा सुनीलने चौकार मारला. नंतर सुनील चावरीनं दुसऱ्या षटकाला प्रारंभ झालाय. लगेच षटकार खेचला. धावसंख्या फ्लाय झाली 6 वर 12 आणि ती धावसंख्या आता पाहतोय हळूहळू का होईना मार्गक्रमण करते आणि वेगवान जलदगती करण्याचं काम करतोय. 14 धावा बिनबाद सीधे आपण पाहतोय. रायगड प्रीमियर लीगचे पर्व प्रेक्षकांना अक्षरशः भुरल घालणारं हे पर्व, क्रिकेटचा दर्जा, क्रिकेटचा स्टँडर्ड, क्रिकेटचा लेवल वाढवणारं पर्व आपण पाहतोय या रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून. रायगड प्रीमियर लीग 2024 पर्व 5वं आणि या पर्वामध्ये आपण सर्व काही पाहतोय. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी या स्पर्धेला पहिल्या दिवसापासून आपण पाहतोय आणि ती गर्दी कायम प्रेक्षकांना अक्षरशः स्पर्धा डोक्यावरती घेताना तुम्हाला पाहायला मिळते. पंच जे काही असेल ते लगेच आपण तिथे क्लिअर करायचे आणि लगेच आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. बघू शकाल लाईव्ह टेलिकास्ट 24 इव्हेंट्स संदेश पाटील त्यांची संपूर्ण टीम 6 कॅमेऱ्याच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट करत असताना संपूर्ण प्रेक्षक इथे येऊ शकत नाहीयेत. मात्र पुण्यापासून आम्हाला मगाशी कॉल आले. पुण्याचे आमचे भरपूर मित्र आहेत कॉमेडी क्षेत्रामधले आणि पंचांची कामगिरी करणारे ते देखील हा सामना पुण्यावर एन्जॉय करतात. सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. सुनील चावरी 13 वरती खेळतोय. अर्जुन बेदी कांबोड्याचा फलंदाज 1 वरती खेळतोय. मात्र गोलंदाजीमध्ये पहिल्या जीत कोचचं मी कौतुक करायला विसरणार नाहीये. कारण जीत कोचनं पहिल्या P1च्या षटकामध्ये 3 चेंडू त्याने डॉट फेकलेत. व्हॉट अ सुपर बॉलिंग फ्रॉम द जीत कोच. चांगला आहे गोलंदाजीच्या माध्यमातून. एका बाजूला प्रसाद घरातला आपण पाहतोय, एका बाजूला आशिष मेहरुलला आपण पाहतोय. अशा 2 नामांकित संघांमध्ये ही लढत तुम्हाला पाहायला मिळते. पहिलं षटक संपलं 6 धावा. दुसऱ्या षटकात प्रारंभ झाला तलोच्या एंड कडनं. गोलंदाज सज्ज झाला तो वेगवान जलदगती गोलंदाज आपण पाहतोय प्रणित ठाकूरला. सुनील चावरी पुन्हा एकदा स्ट्रायकरला डावखुर आक्रमक अत्यंत विध्वंसक फलंदाज. ड्राईव्ह केल्या चेंडूला दिशा दिली. स्क्वेअर ड्राईव्ह दाखवत असताना चेंडू ट्रॅव्हल झाला तो एक्झॅक्टली डीप कव्हर रिझर्व्ह निघून जातोय आणि पंचांचा इशाराची आम्ही वाट पाहतोय. 1 बाउन्स 2 बाउंड कपल ऑफ द बाउन्स दॅट्स अ 4 रन्स.
बात आहे, क्या बात आहे सँडी. असं वाटतं की क्रिकेटची कॉमेंट्री सोडून तुझंच कौतुक करत राहावं. वा वाट डीजे आणि काय लिरिक्स दाखवतोय. अप्रतिम अप्रतिम कौतुकास्पद कामगिरी. थँक्यू सो मच. कारण बेधुंद करणारं क्रिकेट आणि बेधुंद करणारं संगीत. वा बाई वा, ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर. असं वाटते पाऊस येणार की काय. वधून राजा या स्पर्धेमध्ये रायगड प्रीमियर लीग मध्ये 2 वर्ष बरसलाय आणि या वर्षी देखील बरसणार का. वधून राजाला आम्ही आमंत्रण दिलं नाहीये, मात्र स्पर्धा एवढी चांगली आहे की त्यालाही त्याचा मोह आवडता येत नाहीये. बॅक टू क्रिकेट 18 धावा फलकावरती सुनील सावरी ही इज ऑन द फायर नाव. जबरदस्त फटकेबाजी मध्ये चारी बाजूला फटके कुठत असताना चांगली धावसके उभारले. चेंडूला जाऊ दिलं. पाहिलं की चेंडूची लेन चांगली आहे, लाईन चुकीची आहे. फिनिश ऑफ डिलिव्हरी कुठे चेंडू एक्झॅक्टली स्किड झालाय. विकेट किपर एक्झॅक्टली कुठे चेंडू गॅदर केलाय या सर्वांची शहानिशा केली. त्याचा आढावा घेतलाय पंचानं आणि सांगितलं इट्स ॲब्सोल्युटली वाईट. गोलंदाजाकडे चॅलेंज आहे कारण सुनील सावरीला थांबवणं थोडंसं कठीण झालंय. आणि आमचा कॉमेंट्री बॉक्स कळवतोय मी मच्छिंद्र पाटील रोहिंजन गाव सर्वांचं स्वागत करतोय. लवली शॉट, पिकअप स्ट्रोक, बीट विकेटच्या डोक्यावर फिरकावून दिलाय. डायरेक्ट 6 धावा. पंचवीस धावा सुनील सावरीच्या बॅटमध्ये गेला. दुसरा घणाघाती षटकार आपण पाहतोय. स्टाईल बघा, त्याचा स्टान्स बघा, त्याचा दर्जा बघा, त्याचा क्लास बघा, फुटवर बघा, बॉडीचा बॅलन्स बघा. सच अ ग्रेट प्लेअर ऑफ द वन ग्रेट प्लेअर ऑफ द टेनिस खेळाडू सुनील सावरी इज ऑन द फायर. 29 धावा 23 वरती सुनील सावरी खेळत असताना अर्जुन बेदी त्याला 1 साथ देतोय. अवंतर धावसके वाईटच्या माध्यमाखाली 29 धावा 25 आपण पाहतोय. 5 षटकांचा सामना. प्रेक्षकांची प्रचंड मांदी आली. सायंकाळचं वातावरण. सन इज बीटिंग डाऊन स्लोली बट्स आर फ्लाइंग इन द एअर. Cold wind is blowing now. Clench of flags, clench of colors. What a wonderful atmosphere for the cricket. You're watching Raigad Premier League 2024 season 5. Welcome everyone. Please don't go anyway. Keep watching Raigad Premier League 2024. धाव संख्या 25 धावा फलकात आपण पाहतोय. बघायचं धावांचा वेग, जेवढा वाऱ्याचा वेग तेवढा धावांचा वेग सुनील सावरीने वाढवलाय. बघायचं सुनील सावरी थांबवणं किती कठीण आहे. 2 more release to go. अ पॉवर प्ले ओव्हर. 2 चेंडूचा खेळ अजूनही पर्याप्त आहे आणि धावसकेला वेगाने आकार देतोय तो मात्र सुनील सावरी. ग्रेट बॅटिंग. लवली स्ट्रोक याली फक्त प्लेसमेंट. अत्यंत घातक चेंडू एक्झॅक्टली मिड स्टंपला याली ब्लॉक कॉल मध्ये फेकला होता. नजराटी दुर्घटना घडली. जर चेंडू बीट झाला असता तर फलंदाज त्रिपारचित बाद झाला होता. आणि सुनील सावरीकर जेवढं याली मात्र जेवढं तो आक्रमकता ठेवतोय तेवढं संयम देखील पाळतोय. क्रिकेटचा टेम्परेचर दाखवलाय. फायनल डिलिव्हरी ऑफ द पॉवर प्ले ओव्हर्स. 25 लॉस ऑफ द नन ऑफ. एक ही गडी बात नाहीये. ग्रेट टायमिंग. सुनील सावरी स्ट्राईक घ्यायचा प्रयत्न करा. ड्राईव्ह करत असताना बॅकलेटला खाली ठेवलं. एक्स्ट्रा कव्हरेज बॅकअप देतोय. कव्हर करतोय फक्त करण गनसरकर. 1 धावा फलकावरती. 26 धावा अशी 2 षटकांची सांगता होते. पहिल्या षटकामध्ये 6 धावा, या षटकामध्ये धावा आणि फक्त धावा आणि या षटकामध्ये तब्बल 20 धावा. पहिल्या षटकामध्ये 6 धावा गोलंदाजाचं वर्चस्व. दुसऱ्या षटकामध्ये 26 धावा फलंदाजाचं वर्चस्व. यालाच म्हणतात 4 दिवस सासूचे आणि 4 दिवस सोनेचे. बदलतोय वातावरण. यस डीजे. जीतना मगाशी एक P1 मध्ये फक्त 6 धावा दिले तर तोच गोलंदाज पुन्हा एकदा त्याचा वापर केला. मॅन फ्रॉम बामणडोंगरी. खूप चांगला संघ आपण पाहतोय. बामणडोंगरी मागच्या काही अंगामध्ये भरपूर स्पर्धा जिंकणारा संघ आणि त्या संघातील आखेडू आपण पाहतोय तेजस म्हात्रे. याच्या माध्यमातून किंजर स्पोर्ट ट्रॉफी आपण पाहतोय आणि त्याच गावात इकडे तुम्हाला पाहतोय जीत खोत. बघायचं जीत खोत आता मात्र सुनील सावरी थांबवणार का. कारण सुनील सावरी शेवटच्या स्ट्राईक हातामध्ये घेतले आणि सुनील सावरीचे एक वैयक्तिक धावसंख्या 24 9 चेंडूंचा सामना केलाय. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आपण पाहतोय. ज्या प्रेक्षकांना मला भरभरून प्रेम दिलं त्या प्रेक्षकाचा मनापासून आम्ही हृदयाच्या अंतराचा आभार व्यक्त करतोय. ही स्पर्धा तुमची आहे. ही स्पर्धा तुमच्यासाठी आहे आणि सर्व काही फक्त तुमच्यासाठी. आणि त्या प्रेक्षकांचा मनापासून आभार. नवीन षटकार प्रारंभ जीत खोत ज्यानं मागच्या षटकामध्ये फक्त 6 धावा दिल्या होत्या. तोच गोलंदाज रिवर्स मारण्याचा फटका. उस्मान पटेल खेळतो की काय असा स्टान्स होता मात्र नाही जमलं. डॉट डिलिव्हरी.
खरोखर जीत कोचचं मी कौतुक करा विसरणार नाहीये करच्या पद्धतीनं त्या गोलंदाजी आतापर्यंत दाखवली. मागच्या षटकामध्ये एका चौकाराचा आपत बघलता फक्त 6 धावा दिल्या होत्या आणि तोच गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. 19 धावसंख्या स्थिरावलेली. एक चेंडू बीट झाला, लगेच फलंदाजीमध्ये बातचीत झाली. मगाशी चौकार षटकार आले तेव्हा बातचीत झाली नाहीये, संवाद झाला नाहीये. एक चेंडू बीट झाला, लगेच संवाद झाला. बघायचंय काय तो संवाद होता. उत्तर शोधू आपण येणाऱ्या चेंडूवरती. पुढचा चेंडू फुलटा चेंडू इम्प्रेसिव्ह स्ट्रोक दाखवलाय, मात्र एकच धाव मिळणार. चांगलं बॅकअप होतं मैदानावरती. कव्हर करत अमित तिथे होता आणि अमितला आपण पाहतोय कव्हर करत असताना एकच धाव पलकावरती. चांगली गोलंदाजी. जीत कोचचं जेवढं कौतुक करा तेवढं कमी आहे, कारण त्याच्या नावामध्ये जीत आहे, त्याच्या नावामध्ये जीत आहे आणि त्याच्या जिंकण्यामध्ये देखील जीत आहे आणि त्याच्यामध्ये तेवढीच जिद्द आहे आणि तो दाखवत असताना गुड बॉलिंग. जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. ज्या सुनील चावरेने माझ्यावरती धावा आणि फक्त धावा कुठल्या त्या सुनील चावरेला थांबवण्याचं काम केलंय, यापेक्षा चांगली म्हणजे कुठं पाहायला मिळणार. एकूण धावा कधी 27 बिनबाद दमदार सुरुवात. पहिल्या षटकामध्ये 6 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 20 धावा, तिसऱ्या षटकाला प्रारंभ. ओव्हर द विकेट. हो चेंडूला जाऊ दिलं आणि पंच सांगतात इट्स ॲब्सोल्युटली वाईट. एव्हरी डिलिव्हरी आउटसाइड ऑफ स्टंप इट्स ॲब्सोल्युटली वाईट. आणि हेच पंच सांगत असताना दिशेवरती नियंत्रण नाहीये. गोलंदाजी जास्त वेगाने करण्याचा प्रयत्न करतोय. याचं कारण आहे कारण त्याच्यासमोर आता आलाय फलंदाज, तो मात्र उजव्या हाताचा अर्जुन बेदीला आपण पाहतोय. डावकुला फलंदाज सुनील चावरी, उजव्या हाताचा फलंदाज अर्जुन बेदी. त्यामुळे लेंथ लाईन मध्ये कंट्रोल मध्ये भरपूर परिवर्तन करावे लागतात गोलंदाजाला. ओव्हर द विकेट. हो पुन्हा एकदा तीच लेंथ, तीच लाईन, तेच पंच, तोच समालोचक, तेच प्रेक्षक, तोच डीजे, तीच लाईव्ह, तेच आयोजक. इट्स ॲब्सोल्युटली वाईट. पुन्हा एकदा वाईटचा चेंडू. जबरदस्त ऍक्शन रिप्ले दाखवलाय. मग असं वाटलं की तो ऍक्शन रिप्ले बघितला नव्हता प्रेक्षकांना आणि तो ऍक्शन रिप्ले दाखवलाय मैदानावरती. धावांचा वेग मात्र वाढतोय. बघायचं या सुनील चावरीला थांबवणं किती लवकर शक्य होणार आहे आणि जोडीला बेदीला थांबवणं हे देखील थोडंसं अशक्य झालंय. तिसरं षटक मार्गस्थ दिशा भरकट असताना जीत कोच, ज्या जीत कोचनं सर्वांची मन जिंकली पहिल्या षटकामध्ये, तो जीत कोच मध्ये दिशा भरकटतोय. मग एकही चौकार षटकार नाहीये आतापर्यंत या षटकामध्ये. ओ ए छान चेंडू मागे निघून जातोय. गोलीच्या वेगाने वन बाउन्स, कपल ऑफ द बाउन्स. चेंडू सीमा पार, नशिबाचा चौकार. नशिबाचा चौकार जेव्हा तुम्हाला मिळतो ना, मगाची नशिबानं झेल सुटला बालाजीचा. प्रेक्षकांचा प्रचंड गदारोळ होता. प्रेशर किती असतं मैदानावरती ते जर तुम्ही हँडल करू शकणार नाहीत तर भविष्यामध्ये तुम्ही चांगले खेळू बनू शकत नाहीये. आणि हा नशिबाचा चौकार मिळतोय. एज लागली ऑनसाइडला लॉपटेट करायचा लॉंग ऑनच्या डोक्यानं प्रयत्न होता, मात्र इनसाइड एज आली, गती जास्त होती चेंडूमध्ये आणि चेंडू बीट कर विकेट किपरच्या मागे निघून गेला. चौकारचा धावसंख्येचा वेग आता मात्र वाढतोय. 33 या धावसंख्येवरती खोदून करण्याचा प्रयत्न. चेंडू खाली राहिलाय. गुड बॉलिंग. जीतचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. त्याची लेन, त्याची लाईन, त्याचं कंट्रोल, त्याची ॲक्युरेसी, त्याचं परफेक्शन, त्याचं डायरेक्शन आणि त्याचं व्हॅरेशन. त्याच्या एक्सलंट बॉलिंग फ्रॉम द जीत कोच. जबरदस्त कोणचा अटॅक दाखवतोय. का त्याची रायगड प्रीमियर लीग मध्ये निवड झाली याचं उत्तर त्यांनी दिलं मैदानावरती. जबरदस्त अटॅकिंग एन्काउंटर गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते, ती मात्र जीत कोचच्या माध्यमातून. सुपर बॉलिंग. बघायचंय सावरी आता माध्यमावरती आलाय. सुनील सावरी ज्याने धावा कुठल्या मैदानावरती त्याने 25 धावांचा खेळ केलाय. 11 चेंडूचा सामना करत असताना राऊंड विकेट. प्लेसमेंट, चेंडूला दिशा देत असताना बॉटमॅनचा किती सुंदर वापर केलाय. क्रिकेट आपल्यासाठी किती चांगलं आहे ते दाखवत असताना सिद्धी चेंडूला बॅकअप देतोय आणि कव्हर करते मात्र एकच धाव. चांगलं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट मैदानावरती. जसा चेंडूचा वेग तशी चेंडूला दिशा दिली जाते, जसा चेंडूचा मेरिट तसा चेंडूचा खेळ केला जातोय. किती चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतोय. हाच तर रायगड प्रीमियर लीगचा दर्जा आहे, हीच तर रायगड प्रीमियर लीगची क्वालिटी आहे आणि हाच तर रायगड प्रीमियर लीगचा क्लास आहे. आणि ते क्लास दाखवत असताना रायगड प्रीमियर लीग उंचावत असताना, त्याचा प्लॅटफॉर्म उंचावत असताना एकूण आपण पाहतोय धावसंख्येचा वेग 35 बिनबाद दमदार सुरुवात मैदानावरती पाहायला मिळते. एच आणि पुन्हा एकदा बॅकअप. प्रसाद घरात आता मध्ये सांगितलंय की चेंडू मी सोडणार नाहीये. फ्लाइंग स्लिपला त्याला लावलंय कारण तिथे चेंडू नेहमी फ्लाय होतच असतो म्हणून त्याला फ्लाइंग स्लिप म्हटलं जाते. आणि षटकाची यशस्वी सांगत होते. ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती जलपानाची आपण व्यवस्था करूया. 3 षटकाची सांगता. 35 धावा बिनबाद. पहिल्या षटकामध्ये 6 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 20 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 9 धावा. आणि अशा रीतीने जीत कोचचा दुसऱ्या षटकाचा कोटा संपलाय. त्याने 2 षटक फेकले, 15 धावा दिल्यात, एकही गडी बाद करू शकला नाहीये. 35 धावा बिनबाद दमदार सुरुवात. 2 षटक अजूनही प्रलंबित आहे. बघायचे 2 षटकामध्ये काय घडणार, काय बिघडणार. तत्पूर्वी आपण बोलूया सुमधुर संगीत या ऐकूया आपण डीजेच्या माध्यमातून.
किती प्रफुल्लित केलं वातावरण, किती प्रसन्न वातावरण केलं माहिती होती. 3 षटकांची सांगता या 18 चेंडूमध्ये खूप काही पाहिलं आपण. या 18 चेंडूमध्ये 2 चेंडू वाईट, 1 नो, 3 चौकार, 2 षटकार आपण पाहिले. मात्र एकही गडी बाद करता आला नाही. तो मात्र 18 चेंडूंमध्ये एक आपण पाहतोय. अनमोल किंग्स कलंबोली यावेळी सामन्यामध्ये 35 या धावसंख्येवरती खेळत असताना आपण पाहतोय. या संघाला टॉस जिंकला तो मात्र बामणडोंगरी संघानं, आणि प्रसादनं सांगितलं की आम्ही क्षेत्ररक्षण करणार आणि क्षेत्ररक्षण करून 35 धावांवरती. मात्र आता फलंदाजी पाहतोय अनमोल क्रिकेट किंग कलंबोली, आशिष मेहरोल या संघाने नेतृत्व करतोय. 3 षटकांची सांगता, 2 षटकं अजूनही प्रारंभ आहेत. बघायचंय पहिल्या सामन्यामध्ये 60 धावा काढून 61 धावा चेस झाले नाहीत. मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये 62 धावा काढून 63 धावा सहज चेस झाल्यात. निसट्टा विजय प्राप्त केलाय. त्यामुळे 5 षटकांमध्ये किती धावांचं टार्गेट ठेवेल संघ याची चर्चा प्रेक्षकांमध्ये होते. कोणाचे परिवर्तन कोणाचे येतोय यावेळी तलोच्या एंडकडनं कुणाल नाईक, मॅन फॉर्म भिंगारी, निश्चित रघु परदेशीच्या हाताखाली धडे गिरवणारा खेळाडू. यस, तो पनवेल की खुशबू ज्याला संबोधला जातो तोचा खेळाडू. वेलकम टू ग्राउंड. यस, दॅट्स अ ग्रेट टायमिंग ऑन द राईट स्क्रीन समोर एक्झॅक्टली. सुनील चावरे आपण कठीण आहे आणि तिसरा षटकार सुनील चावरेच्या बॅटमधनं. Such a wonderful batting from the Sunil Chowri. He's on the fire. He's playing around the ground. It's very difficult to stop him. He's scoring high runs. Such a great batting. He's on the 32. So let's see he will complete his 50 or not. 18 runs away from 50. So let's see now 11 deliveries to go now. And Sunil Chowri मध्ये चांगली फटका करत असताना एकूण धावा 41. आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा आणि सगळीकडे फक्त आमचे कैलाश म्हात्रे आणि गुरु म्हात्रे यांची हवा. जबरदस्त ॲटमॉस्फिअर. 41 धावा बिनबाद दमदार सुरुवात. सुनील चावरीला हा फलंदाज गोलंदाज थांबू शकेल का? वेलकम टू ग्राउंड. कुणालचं स्वागत केलंय. ज्या कुणाल नाईकने रघु परदेशीच्या हाताखाली धडे गिरवलेत त्या कुणाल नाईकचं स्वागत केलंय. ज्याला पनवेलची खुशबू समजलं होतं त्याचं मात्र स्वागत केलंय सुनील चावरीनं. मजा आहे सामन्यामध्ये. कुठेही जाऊ नका, पाहत राहा प्लीज. डोंट गो एनीवे. जॉइन विथ अस अँड एन्जॉय विथ द रायगड प्रीमियर लीग 2024 सीझन 5. बघायचं हे चषक कोण उचलणार याचं उत्तर उद्या मिळणार. मात्र आज स्पर्धेमध्ये कोणते संघ सुपर क्वालिफाय होणार याचं उत्तर आपण आज शोधूया. सायकलला फलंदाज सुनील चावरी 13 चेंडूमध्ये 32 धावांची चौफेर फलंदाजीला एन्जॉय करत असताना मध्ये चारी बाजूला फटकेबाजी करत असताना सुपर बॅटिंग फ्रॉम द सुनील चावरी. क्लास क्रिकेटर, वन ऑफ द वन ग्रेट क्रिकेटर ऑफ द टेस्ट स्किल वर्ल्ड. आणि दाखवत असताना ऑन लवली शॉट, लॉपलेट ड्राइव. मात्र मिस टायमिंग की हवेचा वेग. येस, ॲब्सोल्युटली गॉन. सीमा पलीकडं अजून एक षटकार. सुनील चावरीच्या बॅटमध्ये निकाल आपण पाहतोय. खणखणी षटकार. सुनीलला थांबवणं फार कठीण आहे. सुनील चावरी इज ऑन द फायर. धावसंख्येचा वेग मात्र वाढतोय. जेवढा वाऱ्याचा वेग मात्र होती तेवढाच धावांचा वेग. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 20 धावा, 2 षटकामध्ये 26 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 9 धावा, म्हणजे 3 षटकामध्ये 35 धावा आणि चौथ्या षटकामध्ये मात्र सुनील चावरीने बॅटचा फेस ओपन केलाय. वारंवार फटकेबाजी करतोय आणि एकूण 27 धावा धापलकावरती सुनील चावरी खेळतोय 38 या धावसंख्येवरती. बघायचं सुनील चावरीकडे लक्ष वेधलंय. त्याची अटॅकिंग फलंदाजी, अनस्टॉपेबल फलंदाजी मध्ये होती. किती धावा उभारणार हे सांगणं मात्र आता कठीण असणार आहे. बघायचंय सुनील चावरी या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये तिसरा षटकार लगातार मारणार का? उलटा चेंडू, बॅटचा फेस ओपन केलाय. मात्र मिस टायमिंग की प्रॉपर. आणि वॉटर ट्राय, चांगला ट्राय केलाय. क्षेत्ररक्षक होता तिथे रोशन मात्रे होता. त्याच्यासाठी जोरदार टाळ्याने स्वागत कर रोशनचं. मात्र पंचांच्या इशाऱ्याची मी वाट पाहतोय. दॅट्स अ सिक्स. एकदा जोरदार टाळ्यानं स्वागत करूया सुनील चावरीचा. बॅक टू बॅक 3 षटकार. आणि याच बरोबर 53 धावा होती. 50 brings up on the scoreboard. What a fantastic batting. सुनील चावरी is on the fire. एकूण धावा 53 आणि 44 धावसंख्या खेळतोय. जर अजून एक षटकार मारला तर 50 धावा कंप्लीट होतील. आणि 4 चेंडूमध्ये
4 षटकार देखील लावले जातील मात्र फिरून खेळलाय नॉन आणि चेंडू सीमा पलीकडं पंचांचा इशारा पण हॅलो चेक 1 बॉल सीमा पार चौकार आवाज सुनील चावडेकर लक्ष असणार आहे ही इज जस्ट 2 रन्स अवे फ्रॉम 50 सो लेट्स सी ही विल कम्प्लीट हिज 50 और नॉट जबरदस्त अटॅकिंग फलंदाजी मैदानाच्या चारी बाजूला सुरुवातीला आलेला फलंदाज अजूनही माधोदी खेळतोय जवळजवळ 22 मिनिटं झाली माधोदी खेळतोय व्हॉट अ स्टॅमिना ड्राइव्ह करायचा होता फुल अँड डिलिव्हरी फलंदाजाला शांत ठेवलाय गुड कमबॅक वंडरफुल कमबॅक फ्रॉम द बॉलर आणि त्याचा वेग मात्र स्थिरावलाय 57 धावा फलकावरती 14 षटक मार्गस्थ असताना 5 षटकांचा सामना आणि आजच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिला 62 धावांचा उच्चांक मगाशी पाहिला तो इनानपुरी संघाच्या माध्यमातून आणि तो उच्चांक पार करणार का 50 धावा पूर्ण करणार का आणि याच बरोबर स्टेट ड्राइव्ह सुद्धा जज करतो त्याच्या अवाक्यामध्ये नाहीये 1 बॉल सीमा पार चौकार एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया सुनील चावरेचं व्हॉट अ फंटास्टिक इनिंग फ्रॉम सुनील चावरे 50 रन कंप्लीट करतोय या स्पर्धेमध्ये प्रेक्षक आईला बी म्हणतील ते मात्र सुनील चावरीला त्याच्यावरती भरभरून प्रेम करीत त्याचे चाहते कारण काय फलंदाजी केली काय कव्हर ड्राइव्ह दाखवले काय स्क्वेअर ड्राइव्ह दाखवले काय ऑन द राइज केलाय आणि काय चौफेर फटकेबाजी दाखवले आज की शाम सुनील चावरी के नाम बाबा ने धाबा कुठल्यात वा बाई वा व्हॉट अ फंटास्टिक नोक बाय सुनील चावरी 61 फॉर नन अजूनही एकीकडे बात करताना नाहीये आणि 4 षटकांची सांगता होते पहिल्या 2 षटकामध्ये आल्या 26 धावा आणि नंतरच्या 2 षटकामध्ये आल्या त्या तब्बल आपण पाहिल्यात 35 धावा हेच क्रिकेट आपण पाहतोय मैदानावरती आपण पाहतोय आय ग्रुप ओबे महाराष्ट्र राज्य आयोजित रायगड प्रीमियर लीग 2024 आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व कैलाश म्हात्रे आणि गुरु दादा म्हात्रे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय मी कौतुक करेन बेदीचा अर्जुन बेदी आतापर्यंत 7 चेंडूंचा सामना केलाय त्याने 6 धावा कुठल्यात सुरुवातीला आलेला फलंदाज 24 चेंडूंचा खेळ संपलाय म्हणजे 18 चेंडूंचा सामना केलाय तो एकट्या सुनील चावरीनं किल्ला लढवलाय आणि बेदी त्याला साथ देतोय त्याचे देखील कौतुक व्हायला हवं बघायचंय बेदी आता सिंगल काढून सुनील चावरी स्ट्राइक देणार का की बेदी आता स्वतः फटकेबाजी करणार का याचं उत्तर शोधूया गोलंदाज परिवर्तन आलाय तो गोलंदाज मैदानावरती आलाय तो करण घनसोलकर एक चांगला क्रिकेटर मैदानावरती मॅन फ्रॉम अंबिवली एक मोठे नाव क्रिकेटच्या माध्यमातून तो आलाय मैदानावरती